महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये भीषण अपघात घडलाय। स्कॉर्पिओ गाडी ही आंबेनळी घाटात 1000 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती। भीषण अपघातामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आतापर्यंत 2 मृतदेहांना शोधण्यात बचाव पथकाला यश आलंय। स्कॉर्पिओ गाडी आणि उर्वरित मृतांना शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रॅकर आणि सह्याद्री वन्यजीव रक्षक टीमचं शोधकार्य सुरू आहे। आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा। त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते। 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। प्रतिनिधी प्रसाद पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। त्या अपघातासंदर्भातले अधिकचे आणि सविस्तर तपशील त्यांच्याकडून। प्रसाद। विकास सर, साताऱ्याच्या आसगाव येथील 8 तरुण जे होते ते दापोली येथे पर्यटनासाठी 23 तारखेला आले होते आणि काल म्हणजे 24 तारखेला हरणे बीच इथून ते पुन्हा साताऱ्याला आपल्या गावी जायला निघाले होते। त्या दरम्यानच हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। पोलादपूर आणि महाबळेश्वर याच्या दरम्यान असणारा जो आंबेनळी घाट आहे त्या आंबेनळी घाटात हा अपघात झाला असून जवळपास 700 ते 800 फूट खोल ही स्कॉर्पिओ गाडी आहे ती गेल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे आणि या अपघातात दुर्दैवी असा 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे। ज्याप्रमाणे माहिती मिळत आहे त्याप्रमाणे मध्यरात्री उशिरा हा अपघात झाला। त्यानंतर स्थानिक प्रशासन असेल, पोलीस दल असेल, त्याचप्रमाणे काही स्थानिक रेस्क्यू टीम आहेत या देखील घटनास्थळावर पोहोचलेल्या आहेत आणि दरी खूप खोल असल्यामुळे रेस्क्यू करण्याचा अडथळा निर्माण होत आहे। आत्ताच्या घडीला जी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे त्या माहितीनुसार जे डेड बॉडी आहेत त्या लोकेट झालेल्या आहेत, मात्र आता त्यांना वरती आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। विक्रांत सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।